नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला वडापावची रेसिपी करायची. अगदी मुंबई स्टाईल अशी ही वडापावची रेसिपी एकदा नक्की करून बघा. चवीला एकदम छान लागते आणि खूप भारी होते. एकदा नक्की करून बघा. तर मी इथे बटाटे घेतलेले, जवळपास मी 1 किलो बटाटे घेतलेले. ते बटाटे मी कुकरला लावून घेतलेत. बटाटे आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे. तोपर्यंत आपण मिरची वाटून घेऊया. तर मी इथे वाटण्यासाठी लसूण घेतला आहे, भरपूर असं लसूण, जिरं आणि भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा अद्रकचा तुकडा घेतला आहे. मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. कोणाला जास्त तिखट लागत असेल किंवा कोणाला कमी तिखट लागत असेल त्यानुसार. तर आता हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपले बटाटे छान असे उकडले गेलेले आहेत. तर हे बटाटे आपल्याला छान असे सोलून घ्यायचे. जर बटाटे फार असे गरम असतील तर तुम्ही थोडेसे थंड पाणी घेऊ शकता, त्याच्यामध्ये बटाटे टाका. म्हणजे बटाटे भाजणारही नाही आपल्याला सोलताना, बटाटे पटकन सोलून होतील. नाहीतर मग बटाटे सुरीने अर्धे अर्धे कट करून घ्या. म्हणजे ते बटाटे थंड झाले ना की मग आणखी सोलायला चांगले जातात. तर हे बघा, मी आता सुरीच्या साहाय्याने बटाटे असे ना कट करून घेते. म्हणजे आपले बटाटे पटकन थंड होतील. आणि तुम्हाला म्हणजे आपल्याला मॅश वगैरे ज्यावेळेस करायचे ना, तर मग ते मॅश करायला असं भाजणार वगैरे नाही. तर पाहू शकता बटाटे खूप गरम आहेत, वाफसुद्धा किती निघते बटाट्यांमधून. तर मी अशा प्रकारे आता बटाटे सगळे कट करून घेते. तर मी ते एक कढई ठेवली. कढईमध्ये 2 पळ्या इतपत तेल टाकले. आपल्याला भाजी परतायची नाही आहे, पण आपल्याला जी मिरची वगैरे आपण जी करून घेतलेली ना ती छान अशी परतून घ्यायची. तर तेल छान तापलं की त्यानंतर ना त्याच्यात 1 मोठा चमचा जिरं टाकायचे. कढीपत्ता घेतला आहे मी, कढीपत्ता असे बारीक तुकडे करून घेतले. त्यानंतर ना हिंग टाकायचे. कढीपत्त्याचे तुकडे केले ना की कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो. तर त्यानंतर ना आपल्याला जे वाटून घेतलेलं आपण मिरची होती ना ती टाकायची. ती छान 1 मिनिटभर अशी फास्ट गॅसवरतीच परतून घ्यायची. फास्ट गॅसवरतीच परता, म्हणजे जो ह्याचा मिरचीचा जो कच्चापणा जो असतो ना त्याचा वास तो निघून जातो. तर बघा, हे छान आपलं परतून झाले. त्यानंतर ना मी इथे 1 छोटा चमचा हळद टाकते. हळद तुम्ही कितपत बटाटे घेणार आहे त्यानुसार तुम्ही हळद कमी जास्त करू शकता. तर आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्याच्या नंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण उकडून घेतलेले बटाटे होते ना ते टाकून घ्यायचे. तर हे बटाटे मी सुरीच्या साहाय्यानेच असे कट करून घेतलेले. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हाताने मॅश करू शकता, नाहीतर मग तुमच्याकडे जर मॅशर असेल तर मॅशरनी मॅश केले तरीसुद्धा चालेल. तर आता हे सगळे बटाटे आपल्याला ह्याच्यामध्ये असे टाकून घ्यायचे. बटाटे ह्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर ना आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकल्याच्या नंतर ना भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरसुद्धा लगेचच टाकायची आहे आपल्याला, कारण आपल्याला भाजी वगैरे परतायची नाही आहे. त्याच्यामुळे हे बघा, मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. तर आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच गॅस बंद नाही करायचा, आधी हे सगळं मिक्स करायचं आहे. मिरची वगैरे जी आपण टाकली ना ती सगळी बटाट्याला लागली पाहिजे. अशा प्रकारे मी आता हे मिक्स करून घेते आणि हे मिक्स केल्याच्या नंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. खरंच तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून बघा. खूप छान होते, झटपट आहे, जास्त काही सामानही लागत नाही. आणि वडापाव मुंबईला जाऊन खाण्याचीही गरज नाही, आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो. तर आता गॅस बंद केलेला आहे. ती भाजीचं आपण साईडला ठेवून देऊया थंड होण्यासाठी. तोपर्यंत आपण जे त्याचं बेसन पीठ बॅटर लागतं ते तयार करून घेऊ. आपण इथे बेसन पीठ घेतलं आहे. मी इथे बॅटर तयार करून घेतलं आहे. बॅटर तयार करताना मी व्हिडिओ शूट केला होता, पण तो चुकून माझ्याकडून डिलीट झाला. तर काही नाही, आपल्या जो आपण बटाट्याचा गोळा तयार करणार ना त्याला बॅटर लागण इतपतच आपल्याला असं एवढंच पातळ ठेवायचं, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला बटाट्याची भाजी अशी हातावरती छान अशी गोल ह्याच्यामध्ये ना थापून घ्यायची. ज्या हे बघा अशा प्रकारे तुम्हाला कितपत मोठे छोटे पाहिजे त्यानुसार तुम्ही बटाट्याचे वडे करू शकता. तर मी एवढ्या साईजचे ठेवलेत. आता हे वडे आपल्याला पिठामध्ये असे मिक्स घोळून घ्यायचे. असे पीठ अशा प्रकारे मी पीठ केलेलं आहे. असं जास्त जाडही लागत नाही आहे पीठ त्याच्यावरती, किंवा मग असं खूप पातळही नाही आहे. खूप जर असं घट्ट ठेवलं ना तुम्ही पीठ, तर मग वडे ज्यावेळेस आपण तळतो ना त्यावेळेस आहे ना त्याला खूप असं वरती जाड असं बेसन पिठाचं लेअर येतो. खूप असं जास्त जाड लेअर नको आहे, त्याच्यामुळे थोडंसं पीठ पातळ ठेवायचं, म्हणजे खूप छान असा लेअर येतो त्याला आणि खरपूस होतात वडे आपले. तर हे बघा, आणि वडे टाकताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आपल्याला, जास्त फासही नाही ठेवायची किंवा जास्त कमीही नाही ठेवायची. तर हे बघा, आपले वडे असे छान असे तळून झालेले.
तर हे वडे मी काढून घेते इथे एका भांड्यामध्ये. खरंच तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आपल्या वड्यांना रंगसुद्धा किती छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर मी इथे मिरच्या तळून घेते. तुम्हाला मिरच्या खायच्या असेल तर तुम्ही नक्की तळून घ्या. मी मिरच्या इथं कवळ्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्यांना मध्ये एक कट मारलेला आहे. कट मारून मिरच्या तळून घेतलेल्या आहे. तर आपली रेसिपी झालेली आहे.